त्यांना धक्का बसला. तो औरंगजेब नव्हताच. क्षणभर संताजींच्या मनात प्रश्नांचा काहूर उठला. हे असं कसं झालं, हे असं कसं झालं? तेव्हाच लक्षात आलं, बेरक्या औरंगजेबाने दुसऱ्याच एका सरदाराला शाही बिछाण्यात झोपवलं होतं आणि स्वतः जनानखान्यात लपून बसला होता. एवढ्या विशाल छावणीत त्या बादशाला शोधणं अशक्य आहे हे संताजींनी क्षणार्धात ओळखलं. तत्क्षणी निर्णय झाला, शाही तंबूचा कळस कापायचा आणि मुघल साम्राज्याच्या गर्वावर घाव घालायचा. मावळ्यांचे सपासप वार झाले. मुघल साम्राज्याच्या बादशाहाचा मेरे सल्तनत की वो ताकत मेरे शाही तंबू में मरहट्टे घुसाए और तुम सब चैन की नींद सोते रहे. 3 लाख की फौज, तोफखाना, घुड़सवार, पठान, हशमे खास और फिर भी वो 600 मरहट्टे मेरी गुलाल बारी तक पहुंच गए. या अल्लाह. हुजूर, रात का अंधेरा था. अंधेरा? अरे अंधेरा क्या सिर्फ मराठों के लिए रास्ता बनाता है और मेरी फौज के लिए बहाना बन जाता है. बकवास बंद करो. बादशाह सलामत. इस हमले में संताजी घोरपड़े खुद आया था. संताजी, 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 ये वही नाम है जो रातों को मेरी नींद आंखों से छीन लेता है. ये वही शख्स है जो मेरी सल्तनत को सपने में भी चैन से सोने नहीं देता. अगर आज मैं जिंदा हूं तो सिर्फ इसलिए कि वक्त रहते मुझे एक तरकीब सूझी. पकड़ ना सके, जिसे रोक ना सके, जो मेरे तंबू तक आकर सलामत लौट गया, उसे कुचल दोगे. कहां से कुचलोगे? आज मरहट्टे तंबू काट कर ले गए, कल वो क्या क्या और किस किस को काटेंगे. या अल्लाह. आज से कोई भी सरदार मेरे हुक्म के बगैर छावनी नहीं बदलेगा. पहरे चौगुने किए जाएंगे, हर रात, हर घड़ी. समझ गए? तो बेवकूफों, निकल जाओ मेरे आंखों के सामने से. निकल दो. या अल्लाह. सह्याद्रीच्या कुशीतून येणारे मराठे औरंगजेबाच्या स्वप्नातही दहशत बनले. प्रत्येक रात्र त्याला पहारेकरी नव्हे तर मृत्यूच पहारा देत असल्याचा भास होऊ लागला. मराठ्यांची महती केवळ रणांगणापुरतीच उरली नाही, तर ती त्या बादशाहच्या मनात कोरली गेली. ज्याने स्वराज्य संपल्याचा गर्व केला, तोच आता महाराष्ट्राच्या मातीत थरथर कापू लागला होता. मराठ्यानं संपवल्याशिवाय मुघल मुकुट डोक्यावर चढवणार नाही, दिल्लीच्या गादीवर बसणार नाही, असा प्रण घेऊन तो दिल्लीतून दख्खनेत उतरला होता. आणि दख्खन जिंकायला आलेला औरंगजेब बादशाह इथेच युद्ध आणि भीतीने हरला.